पूजा करण्याच्या बहाण्याने ₹2.25 लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर शहरातील आकांक्षा सोसायटी येथे पूजा करण्याचा बहाणा करून पूजेसाठी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने असा 1,76,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना 12 मार्चला रात्री 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी रेखा तानाजी हेबडे वय 45 राहणार आकांक्षा सोसायटी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सदर दाखल गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहितीच्या आधारे व यातील फिर्यादीने फिर्यादी जबाबातील आरोपी महिलेचे वर्णनावरून सदर महिला आरोपी व त्यांच्या समवेत असलेल्या पुरुष आरोपीचा शोध घेत रेल्वे स्टेशन सोलापूर येथे गेल्या असता वर्णनाची महिला व पुरुष मिळून आल्याने त्यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना आहे त्या परिस्थितीत सदर बाजार पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे। नमूद आरोपींना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे आरिफ वय 37 राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश, आविद रशीद वय 55 गाझियाबाद उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगितले। सदर आरोपी हे सराईत असून ते सदरची चोरी करून दिल्ली येथे जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या मुसका आवळण्यात आल्या आहेत। सदर आरोपीकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 100% माल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त, माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, माननीय श्री यशवंत गवारे माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त विभाग 2, श्री अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक पोलीस औदुंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजहान मुलानी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती बेटकर, पोको सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे यांनी केली आहे।